आम्ही भाष्य करणार नाही, त्यांना त्यांचा निर्णय करू द्या। कोण तळ्यात आहे, कोण मळ्यात आहे, कोण गळ्यात आहे ते त्यांना ठरवू द्या। मग आखाड्यात आम्हाला कोणाला घ्यायचं आम्ही ठरवू। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांनी सांगितलं आपल्या कार्यकर्त्यांनी की तुम्ही आपल्या कामाला लागा, युती करायची नाही। त्यांच्या कार्यकर्त्यांना काय सांगतील याच्यावर मी प्रतिक्रिया काय देऊ? माझा कार्यकर्ता महायुतीचा तयार आहे सामना करायला, एवढंच मी सांगितलं। मला वाटतं भावना प्रत्येकाने जरूर मांडाव्यात आपल्या। हे सरकार सर्वांचं सरकार आहे आणि त्यामुळे आंदोलनकर्त्यांच्या भावना आम्ही विचारात घेतल्या, एवढंच मी त्या ठिकाणी म्हणेन। नाही, काँग्रेसला बोलण्याचा अधिकारच काय? त्यांची जंत्री काढली ना तर तोंड लपवायला जागा राहणार नाही। या विषयाचं राजकीयकरण करणं हे निंदनीय आहे। कोण कुठल्या परिवारातून आलाय यापेक्षा नियुक्त होणारा व्यक्ती याची क्षमता काय हे महत्त्वाचं आहे। आम्ही तेच मांडतो, म्हणून आजपर्यंत आम्ही असे प्रश्न उपस्थित केले नाही। नाहीतर माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे, तत्कालीन मुख्यमंत्री काँग्रेसचे, त्यांचे किती मुलं किती जावई हे मुंबई उच्च न्यायालयात याची यादी काढणं हे संयुक्तिक होणार नाही। जे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेता ट्विट करतायत त्यांना त्यांच्याच पक्षातल्या राज्यसभेच्या पुण्यातल्या खासदारांच्या कोण कोण मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश आहे हे नावं सांगणं मला संयुक्तिक वाटत नाही। त्यामुळे क्षमतेच्या आधारावर निर्णय होतो, तो निर्णय झालाय तो योग्यच आहे।